Hello everyone, welcome to RMS Tutorials. So in this lecture, we will be going to see the JPR question paper. ओके म्हणजे आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्सला डिस्कस करणार आहोत शॉर्टमध्ये, जेणेकरून तुम्हाला शॉर्टमध्ये हा पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला समजता येईल, जाणून घेता येईल. ओके, की कसा लिहायचा आहे किंवा बाबा कुठल्या क्वेश्चन्समध्ये आपण किती पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे, किंवा मग प्रोग्राम लिहितोय तर मग फक्त प्रोग्राम लिहिणं एक्सपेक्टेड आहे का, किंवा काय काय गोष्टी आहेत, टिप्स अँड ट्रिक्स I will share you in this video. Okay. Yes. So Java Programming Summer 2025 paper. So ह्याच्यामध्ये फर्स्ट पेपर जो आहे आपला 3 आवर्सचा 70 मार्क्सचा आहे. आपल्या सब्जेक्टचा कोड पण तिथे दिलेला आहे त्यांनी. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. ओके, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त 5 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. मी तुम्हाला असं सजेस्ट करते की JPR किंवा मग MIC वगैरे DCN हे सगळे क्वेश्चन पेपर्स थेरॉटिकल्स पण असतात आणि प्रोग्रॅमिंग पण असतात त्याच्यामध्ये, राईट. तर थेरॉटिकल पार्ट म्हटलं की आपल्याला पेपर खूप वास्ट जातो. तर वास्ट म्हटलं की तुम्ही फक्त तेवढ्याच गोष्टीला फोकस करणं गरजेचं आहे, की तेवढंच अटेम्प्ट करणं गरजेचं आहे जेवढं तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. ओके, डोंट गो फॉर ऑल. ओके, वेन द रिमेनिंग टाइम इज लेफ्ट देन गो फॉर द जे तुम्ही ऑप्शन्सला सोडलेले आहेत ते मग तुम्ही नंतर सॉल्व्ह करू शकता. पण आत्ता काय करायचं आहे, तुम्हाला जेवढं तुम्हाला अटेम्प्ट करायला लावलेलं आहे तुम्ही तेवढेच अटेम्प्ट करायचे, जे तुम्ही फुल शुअर आहे की तुम्हाला हे क्वेश्चन्स त्यातले येतात, त्याचे आन्सर्स तुम्हाला माहिती आहेत. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला 5 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि इकडे जे तुम्हाला दिलेले ते आहे 7 क्वेश्चन्स. सो फर्स्ट इज लिस्ट एनी 4 फीचर्स ऑफ जावा. तर मी ह्याचे इकडे मॉडेल आन्सर्स पण रेडी ठेवलेले आहेत, सो आपण डिस्कस करू. फर्स्ट आहे लिस्ट एनी 4 फीचर्स ऑफ जावा. जसं आपण डिस्कस केलं होतं युनिट नंबर 1मध्ये की फीचर्स म्हणजे काय, की आपल्याला त्या जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमधून काय फीचर्स अवेलेबल होत आहे. तर पहिला आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, रोबस्ट अँड सिक्युअर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लिस्ट पण करू शकता, पण इथे मी तुम्हाला पूर्ण पुढे काय म्हणतात त्याला डिटेलमध्ये दिलेले की वाय इट इज अ फीचर ऑफ अ जावा. ओके, तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे आपण जावा प्रोग्राम कुठल्याही प्लॅटफॉर्मवर यूज करू शकतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे तो फक्त डेटा आणि ऑब्जेक्टवर फोकस करतोय. रोबस्ट इज नथिंग बट जेव्हा पण आपले एरर्स आपल्या ह्याच्यामध्ये येतात ते आपण एरर्स चेक करू शकतो, त्याला सॉल्व्ह करण्याची सिच्युएशन आपण क्रिएट करू शकतो. सिक्युअर आहे कारण येस अगेन द एन्व्हायरमेंट आपण जे यूज करतोय IDE किंवा JRE यूज करतोय ते सिक्युअर आहे टू रन अ प्रोग्राम ऑन अ व्हर्च्युअल मशीन. सेकंड क्वेश्चन इज स्टॅटिक इम्पोर्ट, गिव्ह इट्स सिंटॅक्स. सो व्हॉट इज स्टॅटिक इम्पोर्ट? इट इज नथिंग बट इट अलाउज द मेथड अँड फील्ड्स इन द क्लास. ओके, जेव्हा आपण जावाचा कोड यूज करतो तेव्हा आपण स्टॅटिक हे क्लासमध्ये आपण यूज करू शकतो विदाउट स्पेसिफाईंग द क्लास नेम. एक्झाम्पल आपण इथे इम्पोर्ट स्टॅटिक पॅकेज नेम डॉट क्लास नेम डॉट स्टॅटिक मेंबर नेम. म्हणजे जेव्हा आपण आय गेस हे युनिट नंबर 2 का 3 मध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण पॅकेजेस कसं इन्क्लूड करू शकतो त्यामधला हा क्वेश्चन आहे स्टॅटिक इम्पोर्ट. थर्ड क्वेश्चन इज डिफाईन एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे काय, की अनवॉन्टेड आणि अनएक्सपेक्ट इव्हेंट घडणं कोड रन करताना त्याला आपण काय म्हणतो, एक्सेप्शन. मग हे भरपूरदा एरर्स किंवा काही फॉल्ट्स असल्यामुळे हे होतं, किंवा रन टाईमला पण आपल्याला एक्सेप्शन फेस करावा लागतो. तर त्याचे 2 टाईप आहेत, चेक एक्सेप्शन अँड अनचेक, रन टाईम अँड कंपाईल टाईम. चेक एक्सेप्शन म्हणजे कंपाईल टाईम एक्सेप्शन. ओके, कंपाईल टाईमला अकर होणारे जे एक्सेप्शन आहेत म्हणजे IO इनपुट आउटपुट एक्सेप्शन किंवा SQL एक्सेप्शन हे त्याच्यामध्ये येतं. अनचेक म्हणजे रन टाईम. मोस्टली जे आपले सिंटॅटिकल एरर्स किंवा ॲरेथमॅटिक एरर्स जे असतात ते ह्याच्यामध्ये अनचेक्ड एक्सेप्शनमध्ये तुम्हाला दिसल्या जाईल. नेक्स्ट क्वेश्चन इज डिफाईन टाईप कास्टिंग. नाउ व्हॉट इज टाईप कास्टिंग? इट इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अ
व्हॅल्यू ऑफ वन डेटा टाईप टू अनदर, म्हणजे एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्याचं काम टाईपकास्टिंग करतं. मग ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. इम्प्लिसिटला आपण वायडनिंग असं म्हणतो, एक्सप्लिसिटला आपण नॅरोईंग असं म्हणतो. ओके, आता इम्प्लिसिटमध्ये काय होतं की स्मॉलर जो आहे, स्मॉलर टाईप ऑफ लार्ज डेटा टाईप साईज, म्हणजे कन्वर्ट करतं स्मॉलर टाईपला. म्हणजे आता जर समजा मी तुम्हाला म्हटलं इंटला मला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ओके, जावामध्ये, तर मी काय यूज करणार, इम्प्लिसिट कास्टिंग. एक्सप्लिसिट म्हणजे काय की फ्लोटला मी इंटमध्ये कन्वर्ट करते, दॅट इज नथिंग बट एक्सप्लिसिट कास्टिंग. Okay, now difference between AWT and Swing. AWT is nothing but abstract window toolkit, Swing component. Okay, आता AWT is nothing but a heavyweight and it is a platform dependent. So Swing काय आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे आणि तो लाईट वेट आहे. दुसरं, ह्याच्यामध्ये आपण कंपोनंट, AWT मध्ये आपण जे कंपोनंट क्रिएट करतो तो आपण OS रिसोर्सेस यूज करून करतो. इथं जो आपण कंपोनंट यूज करतो तो एंटायरली जावाचे आहेत, त्याला कुठलाही OS आपल्याला लागणार नाही आहे. ओके, आणि AWTच्या अंडर कुठले कुठले कंपोनंट्स आहेत, तर लेबल आहे, टेक्स्ट फील्ड आहे, टेक्स्ट एरिया आहे. स्विंगमध्ये काय आहे तर ॲडव्हान्स्ड आहेत, जे टॅब, जे कॉम्बो बॉक्स, जे ट्री, हे सगळे तिथे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे प्रॉक्सी सर्व्हर आणि रिझर्व्ह सॉकेट. प्रॉक्सी सर्व्हर अँड रिझर्व्ह सॉकेट म्हणजे काय? प्रॉक्सी सर्व्हर म्हणजे इट इज अन इंटरमिडिएट सर्व्हर दॅट सिट्स डाऊन सिट्स बिटवीन क्लायंट ॲप्लिकेशन अँड रिअल सर्व्हर. म्हणजे क्लायंट आणि सर्व्हरमध्ये एक असा सर्व्हर क्रिएट करायचा किंवा त्यांच्यामध्ये आणून ठेवायचा की जेणेकरून एक सिक्युरिटी पर्पज राहते. ऑल्सो की कुठल्याही सर्व्हरला, म्हणजे कुठल्याही नाही, मेन जो सर्व्हर आहे त्याला कुठलाही प्रॉब्लेम न येता आपण प्रॉक्सी सर्व्हरला आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये. रिझर्व्ह सॉकेट म्हणजे काय? रिझर्व्ह सॉकेट म्हणजे काही प्रोटोकॉल्स आहेत, HTTP, FTP, टेलनेट, ह्या सॉकेट्सला रिझर्व्ड असे पोर्ट नंबर्स दिलेले आहेत. जसं की आता इथे तुम्हाला दिसतंय HTTP 80, FTP 21, टेलनेट 23 हे तिथे यूज केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे राईट एनी 4 मेथड्स ऑफ स्टेटमेंट. मग मेथड्स ऑफ स्टेटमेंट फक्त लिस्ट केलं तरी चालतील. एक्झिक्यूट क्वेरी, एक्झिक्यूट अपडेट, एक्झिक्यूट स्ट्रिंग SQL आणि क्लोज, हे आपण लिस्ट आउट करू शकतो तिथे. थर्ड क्वेश्चन जो आहे, ओके, आता इथं आपण फर्स्ट घेतला आहे. थर्ड क्वेश्चन जो आपला आहे तो आहे अटेम्प्ट एनी 3. आता सॉरी, एकदा मला बघू द्या. येस, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट आहे एज व्हॅलिडेशन प्रोग्राम. ह्याच्यामध्ये आपल्याला एज व्हॅलिड आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. बाय युझिंग थ्रो कीवर्ड एक्सेप्शन हँडलिंगचा प्रोग्राम आहे हा आपण प्रोग्राम बघितलेला आहे. तुम्हाला जर हा इन डिटेल समजून घ्यायचा असेल तर डू चेक माय प्लेलिस्ट, आणि त्याच्यामध्ये मी हा प्रोग्राम एक्सेप्शन हँडलिंगमध्ये तुम्हाला समजून सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर घेतला आहे आपण, एक क्लास नेम घेतला आहे, त्याला एक्सटेंड आपण एक्सेप्शननी केलेला आहे. आपण इथे एक स्ट्रिंग मेसेज घेणार आहोत, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, आणि इथं सुपर कीवर्ड आपण यूज केलेलं आहे त्या मेसेजला. आता इथे होणार काय तर आपण युजर इनपुट घेणार आहे, ज्याच्यामध्ये युजर आपल्याला पर्टिक्युलर एज टाकणार आहे, एज एंटर करणार आहे, आणि ते एजला आपण ट्राय ब्लॉकमध्ये, ट्राय आणि कॅच ब्लॉकमध्ये घेणार आहोत. ट्राय ब्लॉकमध्ये आपण इफ एज इज ग्रेटर दॅन 18, ओके, येस, सॉरी इज लेस दॅन 18, तर मग ते ॲक्सेस डिनाईड केलं जाणार आहे. तो एक्सेप्शन थ्रो करणार आहे की ॲक्सेस इज डिनाईड, एल्स वेलकम यू आर एलिजिबल असा मेसेज प्रिंट होणार आहे. मग कॅचमध्ये काय होणार आहे? कॅचमध्ये फक्त तो एक्सेप्शन हँडल होणार आहे. म्हणजे तो काय करणार आहे, फक्त जर एक्सेप्शन आला तर तो काय मेसेज प्रिंट करणार आहे, तो कॉट एक्सेप्शन डॉट ईगॉट मेसेज. मग तो मेसेज जो आहे तो तिथे आपल्याला प्रिंट होऊन येणार आहे. ओके, ॲज अ तुम्हाला आउटपुट तुम्ही जर लिहिलं तर वेल अँड गुड, नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट हा असा मेसेज आहे
नॉर्मल लॉजिक सांगते मी. गार्बेज कलेक्शन इज नथिंग बट डिफॉल्ट व्हॅल्यूज थ्रो करतं ते. ओके, JVM मध्ये मोस्टली गार्बेज व्हॅल्यूचं मेकॅनिझम वर्क होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अनवॉन्टेड रेलेव्हंट फाईल्स किंवा अनवॉन्टेड डिफॉल्ट व्हॅल्यूज तो थ्रो करण्याचं काम करतं. त्यानंतर AWT कंपोनेंट्सचा हा पूर्ण प्रोग्राम आहे जो आपला गुगल फॉर्म म्हणून पण आपण गुगल फॉर्म किंवा फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण यूज केलेला आहे. तो प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे TCP आणि UDP. काय आहे TCP आणि UDP इज नथिंग बट ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. TCP हा कनेक्शन ओरिएंटेड आहे आणि UDP हा कनेक्शन लेस आहे. TCP हा रिलायबल आहे आणि डिलिव्हर करतं डेटा. तसं हा काही गॅरंटी नाही आहे. डेटा पॅकेट्स मे गेट लॉस. स्पीड TCPची स्लोअर आहे कारण तो चेक करतोय सिक्वेन्शियली सगळे कामं तो करतोय. UDPची फास्ट आहे आणि स्ट्रीमिंग आणि गेमिंग करू शकतो आपण त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट इज नथिंग बट कन्स्ट्रक्टर अँड इट्स टाईप. कन्स्ट्रक्टर काय आहे तर कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन यूज टू इनिशियलाइज अन ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कन्स्ट्रक्टर तुम्हाला तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट इज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि दुसरं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हे तुम्हाला UPSमध्ये झालेलं आहे आणि ह्याचा प्रोग्रामही मी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्हाला JPRचं प्लेलिस्ट जर तुम्ही उघडून बघितलं तर तुम्हाला मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आहे मल्टी थ्रेडिंग इवन अँड ऑड नंबर्सचं. मल्टी थ्रेडिंगचं प्रोग्राम पण मी घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल थ्रेड्स यूज करतोय. जसं की इथं इवन थ्रेड आहे, ऑड थ्रेड आहे आणि लास्टला आपण मेन क्लास घेतलेला आहे. म्हणजे आपण 2 थ्रेड सायमल्टेनियसली रन करतोय आणि त्याचं आउटपुट पण आपण रन करतोय. त्याचं दोघांमध्ये आपण ट्राय कॅच यूज करतोय. हे मी घेतलेलं आहे सो मी त्याच्यावर बिलकुल टाईम वेस्ट करणार नाही आहे. फायनल कीवर्ड अँड इनहेरिटन्स. सो व्हॉट इज फायनल कीवर्ड? फायनल कीवर्ड इज नथिंग बट की कुठल्या पण मेथडला कुठल्या पण क्लासला आपल्याला जर फायनल करायचं आहे, फिक्स व्हॅल्यू करायचे असतील त्यामधल्या व्हेरिएबल्सच्या किंवा मेथड्सचं तर आपण फायनल यूज करतो इनहेरिटन्समध्ये. फायनल मेथड आणि ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काय डिफरन्स आहे तर फायनल कॅन बी ओव्हर रिडन बट ॲब्स्ट्रॅक्ट कॅन मस्ट बी ओव्हर रिडन बाय सब क्लास ओनली. ओके, हा मेन त्याच्यामधला डिफरन्स आहे. बाकी तुम्ही बघू शकता इकडे. त्यानंतर जे कॉम्बो बॉक्सचा एक तुम्हाला प्रोग्राम तिथं आलेला आहे. हा तुम्ही ऑप्शनलमध्ये सोडला तरी चालेल. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही आहे तरी प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ग्रिड लेआउटचा आपण कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम केला होता. तो आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केलेला. आता एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं पेपर फुल्ली इन डिटेल नाही सांगू शकत पण मेन सांगेल. पॅकेजेस इन जावा. पॅकेज काय आहे? पॅकेज इज अ कंटेनर ऑफ क्लासेस अँड इंटरफेस अँड सब पॅकेजेस. ओके, त्याच्यामध्ये मग युजर डिफाईंड एक असतं आणि प्री डिफाईंड एक असतं. प्री डिफाईंड म्हणजे जे ऑलरेडी डिफाईंड आहे. युजर डिफाईंड म्हणजे युजरने डिफाईन केलेले पॅकेज आहेत. मग आपण पॅकेज आणि पॅकेजला काही नाव देऊ शकतो. त्याला ॲक्सेस आपण इम्पोर्ट ह्या कीवर्डनी करू शकतो. हे सगळं दिलेलं आहे पॅकेजबद्दल. त्यानंतर URLचा पण प्रोग्राम आपण बघितला होता. URLचा पण प्रोग्राम तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. JDBC ड्रायव्हर. JDBC ड्रायव्हर इज नथिंग बट जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी राईट. तर त्याच्यामध्ये त्याचे टाईप्स काय काय आहेत तर टाईप्स आहेत. पहिला आहे ब्रिज ड्रायव्हर. JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. नेटिव्ह API ड्रायव्हर. त्याच्यानंतर नेटवर्क प्रोटोकॉल मिडलवेअर ड्रायव्हर. थिन ड्रायव्हर लास्ट आहे. हे 4ही टाईप्सचे डायग्राम्स आहेत. तर तुम्ही हे एक्सप्लेन न करता फक्त तुम्ही डायग्राम्स जरी एक्सप्लेन केले तरी वेल अँड गुड. किंवा तुम्ही फक्त असं जरी एक्सप्लेन केलं थेरॉटिकली 1 लाईन तरी गुड आहे. तुम्हाला मार्क्स भेटून जाते, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर आहे की लिस्नर. की लिस्नरचा एक प्रोग्राम आहे. ओके, सो हे सगळे जे आहेत प्रोग्राम्स ते तुम्हाला केलेले आहेत. थ्रेड लाईफ सायकल पण तुम्हाला माहिती आहे. मल्टिपल इनहेरिटन्स इंटरफेस यूज करून आपण केलेला आहे तो. ओके, JTreeचा प्रोग्राम एक आपण घेतलेला आहे. क्लायंट सर्व्हरचं तुम्ही एक 1 टाईम वी कॅन स्किप फॉर दॅट. ओके, येस, याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट सगळं बघितलेलं आहे. फक्त जे प्रोग्राम्स आहेत ते मी पास ऑन केलेले आहेत बिकॉज ते तुम्हाला माहिती आहेत.
ओके, ते प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला असंच सगळं पेपर असाच तुम्हाला लिहायचा आहे, थेरॉटिकली लेंदी. जितकं लिहिता येईल तितकं तुम्ही लिहिण्यावर फोकस करा. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, शेअर टू ऑल युअर फ्रेंड्स. थँक्यू.